नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार, त्याचबरोबर कोणकोणते हप्ते जे आहेत बँक खात्यामध्ये जमा होणार, एकच हप्ता मिळणार की दोन हप्ते मिळणार आणि कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हप्ते मिळणार आहे। आता दोन हप्ते कोणकोणते, एक तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळेल आणि दुसरा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा राज्य सरकार देण्याच्या तयारीत असेल। यामागचं कारण महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे बहिणीला देणे, हे राज्य सरकारचं महत्त्वाचं कार्य जे आहे या ठिकाणी पार पडणार आहे। कारण की गेल्या वर्षी आपण बघितलं तर रक्षाबंधनानिमित्त राज्य सरकारने एकत्रित दोन हप्ते जे आहेत लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेलं होतं, ज्यामध्ये 3,000 रुपये एकत्र जमा करण्यात आलेलं होतं। त्याच प्रकारे या वर्षी सुद्धा राज्य सरकार जे आहे दोन हप्ते जमा करण्याच्या तयारीत आहे। आता यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता असे दोन्ही हप्ते या ठिकाणी एकत्रित असेल। ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता वितरण जो होणार आहे तो तुम्हाला 4 तारखेपासून वितरित होताना तुम्हाला पाहायला मिळणार, ज्यामध्ये 4 ऑगस्ट पासून हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। कारण की 9 ऑगस्ट रोजी जे आहेत राज्यामध्ये रक्षाबंधन आहे। सर्व बहिणीला जे आहेत रक्षाबंधनानिमित्त गिफ्ट राज्य सरकार देणार आहे, त्यामुळे हा हप्ता जे आहे जवळपास 4 तारखेपासून तुम्हाला खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख या जवळपास 5 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकार जे आहे जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 5 दिवसामध्ये राज्य सरकार जमा केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेकांचा प्रश्न होता एकच हप्ता मिळणार का, तर लक्षात ठेवा दोन हप्ते राज्य सरकार जमा करण्याच्या तयारीत आहे। ज्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचे रक्षाबंधनानिमित्त गिफ्ट देण्याचा हा राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रयत्न राहणार आहे। तर जे जुलै महिन्याचे जे लाभार्थी आहेत त्यांची छाननी सध्या सुरू आहेत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये जे काही छाननीमध्ये अडकलेले लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे जे काही पात्र लाभार्थी आहेत मात्र त्यांना मात्र 3,000 रुपये जे आहेत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हप्ते तुम्हाला मिळतील, 3,000 रुपये मिळतील। लक्षात ठेवा 1500 असे 3,000 रुपये मिळतील आणि हे 3,000 रुपये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे असेल। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही, राज्य सरकार तयारीला लागलेलं आहे। कारण की रक्षाबंधनानिमित्त बहिणींना गिफ्ट देणे हे राज्य सरकारचे ध्येय आहे आणि त्या अंतर्गत राज्य सरकार सध्या काम सुरू केलेले आहे। तुम्हाला काय वाटते, राज्य सरकार एक हप्ता जमा करणार की दोन हप्ते जमा करणार, नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।